आता नाशिकमध्ये सुद्धा महिलांचं मतदान हे 9% वाढलेलं आहे। 2024ला 66.96% महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता आणि या वेळेला ही टक्केवारी आपल्याला पाहायला मिळते चांगलीच वाढलेली आहे। 2024 मध्ये तब्बल 67% महिलांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। त्यामुळे 9% हे मतदान वाढलेलं आहे आणि याचा फायदा महायुतीलाच होईल असा दावा केला जातोय। 2019ला 56.6% महिलांनी आपलं मतदान केलेलं होतं आणि मतदानाचा हक्क बजावला होता। त्यानंतर आता तब्बल 67% महिलांनी मतदानाचा हक्क बजावला। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, वाढलेली टक्केवारी अर्थातच महायुतीच्या बाजूने असल्याचा दावा केला जातोय, मात्र सध्याची ग्राउंड रियालिटी काय? प्रज्ञा, फक्त महिलाच नाही तर एकूणच आपण जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये 62.60% एवढं मतदान झालं होतं। मात्र तेच मतदान यंदा 97.97% झालेलं आहे आणि कुठल्या एका मतदारसंघामध्ये नाही तर 15ही मतदारसंघामधली जर आकडेवारी बघितली, टक्केवारी जर बघितली तर सगळीकडेच खरं तर मतदान जे आहे ते चांगलं झालेलं आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर प्रज्ञा, जे काल देखील म्हणजे अगदी जवळपास अनेक ठिकाणी तर संध्याकाळचे 7:30-8 देखील वाजले होते, मात्र महिलांच्या रांगा या बघायला मिळत होत्या। त्यावरूनच कुठेतरी अंदाज हा येत होता की महिलांची मतदानाची टक्केवारी जी आहे ती सध्या अधिक दिसून येईल की काय। आणि जसं मतदान पूर्ण झालं, जी आकडेवारी आली त्यानुसार आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये महिलांचं मतदान हे 56.6% एवढं झालेलं होतं। मात्र यंदा यामध्ये 9.33% वाढ झाली आहे आणि या चालू वर्षी महिलांचं मतदान हे 66.96% म्हणजे 67% झालेलं आहे। 26,14,096 पुरुष तर 24,46,968 महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। दरम्यान या महिलांची जी आकडेवारी वाढली आहे त्याबाबत आपण राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली असता कुठेतरी याचा फायदा जो आहे तो निश्चितच महायुतीला होईल असं खरं तर त्यांचं मत आहे। आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना असेल, यासोबतच महिलांसाठी खरं तर अनेक म्हणजे जसं की ST मध्ये सुविधा देण्यात आलेल्या असतील किंवा इतर अनेक जर आपण गोष्टी बघितल्या तर महिलांना कुठेतरी डोळ्यासमोर ठेवून सरकारने खरं तर त्यांच्यासाठी योजना ज्या आहेत त्या आणलेल्या होत्या आणि त्याचा फायदा जो आहे तो कुठेतरी आता महायुतीला होईल का असं देखील आता बोललं जात आहे। त्यामुळे आता एकंदरीतच खरं नक्की ही महिलांची टक्केवारी वाढण्याचं कारण काय आहे, 23 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा खरं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। नक्कीच, सुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल।